शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय। पहिलीच बातमी निघते लातूरमधून। सोयाबीनच्या पिकाला फुटले कोंब, शेतकरी हवालादिल। पुढली मोठी बातमी निघते मानोरा महसूल मंडळात ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांची मागणी। पुढली मोठी बातमी निघते महाराष्ट्रात किमान हमी भावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची माहिती। पुढली मोठी बातमी निघते छत्रपती संभाजीराजे, बच्चू कडू, राजू शेट्टी यांचा एकत्रित ओला दुष्काळ पाहणी दौरा, नांदेड आणि परभणीला देणार भेट। पुढली मोठी बातमी निघतं हिंगोलीमधून एकही अतिवृष्टीग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचे थेट आदेश। पुढली मोठी बातमी निघतं यवतमाळात शेतकऱ्यांनी घातला पालकमंत्र्यांना घेराव, गळ्यात कापूस, सोयाबीनच्या झाडांची माळ घालून आंदोलन। पुढली मोठी बातमी निघतं मनोज जरांगेंना तिसऱ्या आघाडीत घेण्यासाठी प्रयत्न सुरू, त्यासाठीच भेटलो होतो, छत्रपती संभाजीराजे यांची माहिती। पुढली मोठी बातमी निघतं अकोला जिल्ह्यात ओल्या दुष्काळाचं सावट, शेतकरी हतबल। पुढली मोठी बातमी निघतं विदर्भात पीक विम्यासाठी कंपनीकडे 7.54 लाख दावे केले, परंतु 5.62 लाख पूर्वसूचनांचा सर्वे अद्यापही पूर्ण झाला नाही, त्यामुळे शेतकरी आता पीक विमा कधी मिळणार याच्या प्रतीक्षेत आहेत। पुढली मोठी बातमी निघतं पीक नुकसानीचे पंचनामे होणार नाहीत, सरसकट शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई, धनंजय मुंडे यांची माहिती। शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या।